त्यांच्या शेतामधलं ठिबक वाहून जात असताना जीवावर उदार होऊन त्यांनी ती वाचवण्याचा प्रयत्न केला. स्वतः शरद पाटील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, नक्की काय परिस्थिती होती कालची आणि तुम्ही त्यामध्ये कसं आपलं साहित्य वाचवण्याचा प्रयत्न केला? मी शरद सुभाष पाटील, राहणार निंबोल. माझं क्षेत्र नांदुरखेडा शिवारामध्ये येते. मी आताच 15 दिवसापूर्वी केळी लागवड केली होती. कमीत कमी 2.5 ते 3 लाखापर्यंत खर्च केला. त्यामध्ये केळी, नळी, पाईप वगैरे खत सहज 2.5 ते 3 लाखापर्यंत माझं भरपूर प्रमाणात नुकसान होऊन गट बंधारे फुटून भरपूर वाईट परिस्थिती झालेली आहे. तरी शासनाला विनंती आहे, लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला काही आर्थिक मदत करावी, ही अशी मी अपेक्षा ठेवतो. दादा, एक तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे की तुम्ही पुराच्या पाण्यामध्ये आहात. त्या ठिकाणी ठिबकच्या नळ्या तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतायत, पाईप ओढण्याचा प्रयत्न करतायत. नक्की किती यामध्ये नुकसान झालं? पाईप वाचवू शकले तुम्ही? ठिबक नळ्या वाचवू शकले? नाही, पाईप फक्त 1-2-3 पाईप हाती आले, बाकी सर्व पूरमध्ये निघून गेले. मी प्रयत्न केला पण काही हाती आला नाही. पण तुम्हाला स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागला त्या ठिकाणी. आपण आता न्यायला जाय, आता परिस्थिती असल्यामुळे थोडंफार करावंच लागते. त्याच्यामुळे पण तरी काही हातात आला नाही. प्रयत्न केला मी, पण शेवटी नुकसान व्हायचं होतं ते झालंच. किती नुकसान झालंय तुमचं? तरी 2.5-3 लाखापर्यंत नुकसान झालंय. बरोबर. आता मागणी काय आहे तुमची या सगळ्या संदर्भात? आणि सगळ्यात पहिले सांगा की किती हेक्टरवरती तुमची केळी लागवड होती? माझी 1 हेक्टरवरती केळी लागवड होती. तरी 2.5-3 लाखापर्यंत जे नुकसान झालेलं आहे याची भरपाई शासन करावी अशी मी शासनाला विनंती करतो. शेती व्यतिरिक्त काय व्यवसाय आहे तुमचा? नाही, बस शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालतो सर. आता पुढे कसं? आता पुढे आता काय जे आहे ते आता आधीच कर्जबाजारी आहे शेतकरी. आता तसंच चाललं आहे, कर्ज घ्यायचं, परत पुन्हा उभं राहायचं, तसंच चालू आहे वारंवार वर्षानुवर्षे. सरकारने साथ द्यायला पाहिजे. हां, ती सरकारकडनं अपेक्षा आहे. आता बघू काय करते सरकार. तर हे होते शरद पाटील. त्यांचा ठिबक नळ्या वाचवण्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. सर्वत्र त्यांचं कौतुक होतं आहे. मात्र एका शेतकऱ्याची काय व्यथा असते, स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा पुरामध्ये ते उतरले आणि आपल्या शेतातलं वाहून जाणारं जे काही ठिबक साहित्य आहे ते वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ 3 लाख रुपयांचं आपलं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि सरकारने साथ द्यावी, आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.